नमस्ते, मी अश्विनी. साई समय सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे बघा 8:30 वाजलेले आहेत. खूपच उशीर झाला. माझ्या बरोबर तर असंच होते बघा, जेव्हा मला समजा आता कुठेतरी जायचं असेल तर रात्री मस्त नियोजन करून झोपते की आपल्याला आता बाहेर जायचं म्हटलं की पटापटा ही ती कामं करून सगळं आवरून जावावं. तर नेमकं बघा रात्री घसा पण माझा भरपूर दुखायला लागला. थंडी जरा विचित्रच थंडी सुटले. थंडी बंद झाली म्हणून सगळं स्वेटर धुवून ठेवलं व्यवस्थित आणि स्वेटर धुतल्यापासून जी थंडी सुटली ती थंडी सुटले तर आईचं स्वेटर ह्यांचं जर्किन परत काढावं लागलं. असं ते काय हरकत नाही. म्हणजे थंडी सुटले ना, अगदी जे हिवाळी थंडी असते ना, गुलाबी थंडी तशी नाहीये. अगदी चरचरती थंडी, म्हणजे आरोग्याला घातकारक म्हणजे ही थंडी आहे. जसं की बऱ्याच लोकांना सर्दी खोकल्याचा त्रास होऊ लागलाय. मी तर आता बरेच आमच्या गावातले पण बघते आणि मला तर ते बाहेर आले की एकदम घसा पकडतो. आत आले की काय नाही, अगदी नॉर्मल अशी थंडी सुटले. असं ते काय नाही, पण जाग आली की मला 7 वाजता मग तिथून एक 15-20 मिनिटं माझं कमरेचं मी व्यायाम करून घेते आणि सगळं झाड लोट शेळीपाशी जाऊन यायला आणि थोडंसं दूध पण काढून घेते ना शेळीचं. अजून पिल्ली एवढं पेत नाहीत, मग ती म्हणजे शेळीला त्रास होऊ शकतं. थानं असं घाटाळतात म्हणे, गाठावणे म्हणून आता तर काढायला लागले दूध. परत ते प्यायला लागले की त्यांना पुरायचं वेळ नाही, पण त्यांना कळे बी ना दूध किती प्यायचं. पोट त्यांचं म्हणजे भरते, थोडं जरी पिलं तर त्यांचं भरून जाते. मग देवपूजा तेवढी केली बघा, छान देवपूजा आणि रांगोळी वगैरे सगळं आवरलेलं आहे. तर रात्रीच कानातलं काढून ठेवले, लग्नात जाताना एकदम लक्षात राहणार नाही. तर मला आज जायचं बघा लग्नाला, तर सोलापूरच्या थोडंसं अलीकडे म्हणजे लांबच आहे लग्न. पटापट सगळं आवरून असं असं जाऊन तसं तसं असं बरंच नियोजन ठरलं होतं. आता पण काय हरकत नाही, पटकन आता कणिक माला घेतलं, सगळं साहित्य वगैरे असं जवळ ठेवले आणि सईपणीच्या डब्याला जर बोललं तर मी आज बघा कोबीची भाजी करणार आहे. तर कोबी आणि काल फ्रीज व्यवस्थित लावून घेतलाय काल आणि त्यामुळं एकदम भारी वाटते फ्रीजमध्ये पण आहे. कोबीची भाजी आणि बटाट्याचा रस्सा करून घेते, चपात्या भात. तर आणि हे पण गेलेत पहाटे लवकर मळायला, हे पण काय मला उठवलेच नाहीत. असू दे, त्यांनी येईपर्यंत माझं सगळं कामं आवरायचं आहे. तर चला लग्नाला जाताना पण तुम्हाला तयार झालेली दाखवणारच आहे. सई रात्री बोलली होती की मला न सांग म्हणजे न हे करता हेअरस्टाईल नको करू, शाळेत जायच्या अगोदर. असं तिची इच्छा आहे ना, मग तिच्यासारखं जर करू. जर ती जाईपर्यंत माझं आवरलं तर ठीक आहे, नाहीतर ती शाळेला गेली परत माझं मी आवरेल. तर चला पटापट कणिक मळून एवढं कोबी आहे, कोबी वगैरे चिरून कोबीची भाजी वगैरे करून घेते डब्याला. म्हटलं आता चुलीवर स्वयंपाक करण्यापेक्षा जे काही भाज्या आहेत तर गॅसवरतीच करून घ्यावं. तर कोबीची भाजी बरेच वेळा मी शेअर केलेली आहे तुमच्या बरोबर. जे काय नेहमीच आपलं कांदा टोमॅटो लसूण खोबरं आल्याची पेस्ट आणि एवढंच की पाण्याचा शिंपडा अजिबात मारत नाही. एका ताईंची कमेंट होती की ताई तुमच्या पद्धतीचं बटाट्याची भाजी दाखवा. कच्च्या बटाट्याची जरी करायचं झालं म्हटलं, साल काढून पाण्यातून स्वच्छ धुवून ह्याच पद्धतीनं करायचं बिना पाण्याचं. आणि शिजवलेलं बटाट्याचं जरी करायचं जरी म्हटलं तर बटाटा शिजवून तर तुम्ही ना हिरवी मिरचीतलं पण तुम्ही करू शकता तेलामध्ये जिरं मोहरी टाकून. आता कसं हिरवी मिरची टाकून पण थोडंसं वरती काळं तिखट हळद मीठ गरम मसाला घालून तुम्ही जर टोमॅटोची छान फोडणी दिली ना, तसंही बटाटा एक नंबर लागतो. जरी शिल्लक जरी राहिलं दुसऱ्या दिवशी खरंच छान लागते ते बटाटा खाण्यासाठी. तर बघा एका ताईंची कमेंट होती की आई अजून पण भरपूर असं म्हणजे खोकतायत, तर त्यांचं काय तुम्ही बघितलं नाही का? तर आईचा महिना आमचं बघा दवाखाना चालूच आहे. डॉक्टरना सुद्धा नक्की रिझन कळना की आजीला म्हणजे नक्की कशाचं इन्फेक्शन आहे. तर काही नाही, साधाच खोकला आहे. पण काय होतंय एकदम जर ठसका आला तर आईंना खरंच खूप मोठा असा ठसका येतो, त्यामुळे थोडंसं त्यांना त्रास होतो. खरंच मला 2 दिवस झाले तर खोकला तर मला लगेच त्रास होतो. आईंना किती होत असेल हे मात्र मला तर लगेच कळते, कारण की थंडी पण इतकी सुटले ना. थंडीमुळं संध्याकाळी आणि सकाळी थोडासा घसा धरतो नाही का. ताईंची आपल्या कमेंट पण होती की ताई त्याचा आवाज बदललेला आहे. तर बटाट्याच्या रस्सा भाजी करून घेतलेले, कालचा बटाटा होता शिल्लक म्हणजे आपलं उकडलेला, तर तेच बटाटा फोडणी दिलेले. बटाट्याची भाजी एका बाजूला करून घेतली. कोबी वाफायला ठेवली होती ना, तर कोबीची वाफ काढून घेतली आणि पटकन झटकन अशी भाजी. आणि लागलं चुलीवरती चपात्या बनवून घेतलंय. चूल आणि गॅस दोन्ही आज एकदम वापरल्यामुळे बघा अर्धा तासात आज झटकीपट असा स्वयंपाक माझा झालाय. कधी कधी असंही होणं गरजेचं आहे. गडबड 11 वाजत आले तर हे बघा मी अशी झाली रेडी. तर लग्नासाठी तयार झाले आणि पाठीमागचा जर हे ब्रॉच आहे ना, तर हे सईनं घालून गेले. तर तिला पण काय वेळ मिळाला नाही, मला पण घरातल्या कामाला काय वेळ मिळाला नाही. तर माझं मी हेअरस्टाईल केले, जे यात्रेतलं घेतलं होतं. तर आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी केलेलं आहे. तर कसं वाटतंय? आणि परीला काय करू, सोडायचं का शाळेला, काय करायचं? तयार घेऊन चल लग्नाला.
तर परी पण काय माहितीये का, दुखायला म्हणून पण थांबले. दुखताय का नाही तिला माहिती. मग आता लग्नाला घेऊन जायचं का शाळेत सोडायचं हे चालू आहे आमचं. तर आधी म्हटलं सगळी घरातली कामं आणि आवरून घेतले. सई गेली शाळेला. तर चला आता टायमिंग पण लग्नाचं लवकरच आहे आणि इथनं बरोबर तास दीड तास तर आम्हाला जायला लागणार आहे. आता इथंच वाजलेत 11:15. तर चला तिथं आई पण परत आणला पसंत पडला ना, मग दुसरीकडे जरा हुडकून आणला परत. अहो आई तुम्ही दिलेल्या पैशातनच आणले वाढदिवसाचे कपडे. तर ह्यांचे वाढदिवसाचे कपडे बघा. 500 रुपये दिले. 500 रुपये काय मग ह्याने वर पैसे घालून आणले असतील. परू चाल की. शेवटी परूबाई निघाले रडून रडून. आपल्या गणपती बाप्पाला हार घातलाय. छान दिसतंय. देखना दिसतंय गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. बघा इथं माचनूर गाव आहे. तर इथं ना खूप छान सिद्धेश्वरची यात्रा भरते. आता ह्याला महाशिवरात्रीला हे बघा इथे. आणि देवस्थान पण इतकं भारी आहे ना. आमचा दुसरा जो ब्लॉग होता ते इथं माचनूर मध्येच होता. ते मला पक्क छान आठवते. आणि माझं खरं माहेर जर बघायला गेलं तर माझं माहेर इथेच आहे राटेवाडी म्हणून. होय जर इथंच असतं तर लगेच गेलं असतं का नाही. सोलापूरला पुढे घेण्यापेक्षा अर्धा तासात मी माझ्या माहेर इथं पोहोचले असते. बघा इतकं जवळ माझं माहेर आहे राटेवाडी म्हणून. आणि ह्या बाजूला खूप मोठी अशी यात्रा भरते. चला आता थोडंच राहिले अंतर. तर काल एक रील केली होती की परीचे शेवटचं जे वाक्य आहे खरंच ते डोळ्यातलं ऑटोमॅटिक पाणी येते. आई विना मला करमत नाही. तसंच झालंय. अजून छोटस आहे ना त्यामुळे थोडस लागते मागं. तसं पण तिला थोडस कान वगैरे दुखायला लागले. दुखत नाही पण आज लग्नाला जायचंय म्हणून दुखत असेल की नाही हो. लहानपणीची मजा असते. मोठेपणी मुलांना सांगायला बरं पडते की कुठं चालले की हे दुखाले ते दुखाले. तर बरेच मुलं बघा कुठं चालले की काय मुलाचं पोट दुखतंय, काय मुलांचं काय दुखतंय. तर खरंच तिचं कान दुखायला लागलंय. तर मला अजून उद्या दुसऱ्या ठिकाणी पण जायचं आहे. इथून कुठं जायचं ते तुम्हाला कळालंच. परत म्हटलं माझ्या पाठीमागं तिला दुखणं मागं लागू नये. परत आईंना पण टेन्शन नको आणि ह्यांना पण टेन्शन नको. म्हटलं निर्णयच घेतला. ती झाली होती शाळेला तयार. 10:30 वाजेपर्यंत बघितलं तिचं. परत तिला बोलले तू कपडे बदलच. डबा बाटली भरलेलं सगळं काढून घेतलं आणि तिला तयार केले. हे बघा झोपली आहे. निवांत झोपली आहे. म्हणजे माझ्या देखरेखी खालीच राहू दे. आणि दोन्हीकडे जाणं पण महत्वाचं आहे. म्हणजे तिचं बऱ्यापैकी कमी झालंय पण नको उगाच मला पण तिथं गेलं की म्हणजे रखरख व्हायला नको की परलं दुखत असेल. आणि परत दोघीची पण उगं भांडण पण लागतील ते पण झालं. आणि त्यामुळे मी परला सोबत घेतलंय. तर लग्न कुणाचं हे सांगायचं विसरून गेले. म्हणजे सगळ्या मावशीच्या मुलाची लग्न आहेत. 2 मुलांची एकदमच लग्न आहेत ना मावशीचे. तर शेवटचे लग्न आहेत. परत असं व्हायला नको मावशीनं म्हणजे एवढं पत्रिका दिली शेवटचं लग्न असून नाही जायचं झालं मुद्दामाल नाही असं पण होऊन जाते. आपले दररोजची कामं आपले आजार पण आपल्याला दररोज लागलेलीच असतात. तर लग्न कसं एकदाच होतात. त्यामुळं चला जायचं तर जायचं. सगळ्यांची भेटीगाठी पण होऊन जातात. त्यामुळं लग्नाला जायचं ठरवलंच आहे. आणि संगू गंगूचं पाणी वगैरे पाजून त्यांना ना खाऊ पिऊ घालून आलेले. तर आईनं सांगितलंय 2-3 वाजता तारीख थोडंफार वैरण घालायचं. बाकीचं काही घालायचं नाही. आणि डाळ करायचं जर बोललं हरभऱ्याची तुरीची आम्ही भरपूर असं भिजत घातलेलं ना आता. तर बघा आता आईच्या वयानुसार पण आईंना पण जास्ती होणार नाही. जे छोटे पुढं आलेलं आहे जातेवरती ते भरडून घ्यायचं. आणि बाकीचं बघू. कुठं म्हटलं डाळ भरडायचं हे मशीन बनाळी. तर जतला जाताना ना बनाळी शेगाव म्हणून गाव लागतं ना तिथे कुणीतरी आमच्या गावातल्या 2-3 भरडून आणले. आईच्या तब्येतीनुसार आणि मला पण जास्त बघा म्हणजे कमरेचं पण भरपूर असं दुखणे जातं बितं. मला खरंच जास्त वडायला येत नाही. नीटनेटकं करू लागते सगळं करते. पण भरपूर प्रमाणे डाळी जसं की बघा आमच्या जावेला द्यावं लागतं डाळी. परत नणंदबाईला देतो. परत आपल्याला वर्षभर खाण्यासाठी जे काही कार्यक्रम असतात ते आपल्या इथंच घरी असतात. पाहुण्या रावळ्याचे रेलचाला. आणि दुसरी गोष्ट पाहुणे आले की नाही डाळ भात 100% असतो. घरचं म्हटलं की जरा माणूस जरा वाढीव घालतं. म्हणून पाहुणे आले की त्यांना सुद्धा आम्ही डाळ देत असतो. मग आईनं आधी होत होतं आता काही एवढं होत नाही दळा म्हणजे भरडायचं. मग आमचा एक अठ्ठा असं आईना की आपण बाहेरून दळून आणूया म्हणजे डाळ करून आणूया. बघू आता त्याचं काय होतंय. ताईनं सांगितलं का चौकशी करायला
तर माझ्या नंदबाईला सीमाताईला चौकशी करायला आम्ही सांगितलंय, कसं असेल तसं आपण पैसे देऊन डाळ एकदमच भरडून आणू, घरी आल्यावर नीट करत जरी बसलं तर काही प्रॉब्लेम येत नाही. तर कुरुल हे गाव बघा अजून मला वाटतं एक 20-25 किलोमीटर तर असेल सोलापूरच्या, म्हणजे तिथून सोलापूर बघा एक 30-35 किलोमीटर असेल. तर बऱ्यापैकी आम्ही आता जवळ आलेलो आहे. तर आलोय मंगळवेढ्याच्या पुढं आलोय. तर तिथे गेल्यानंतर आता चला म्हणजे परत परवा जे भेटलेल्या मावस मावशा वगैरे, आई पण आले लग्नाला, तर आईची वगैरे भेट होते. चला आता डायरेक्ट लग्नात गेल्यानंतरच मग बोलू. लग्नामध्ये तसं जर बघायला गेलो तर अगदी टायमिंगला गेलोय. घरातूनच खूप उशीर झाला होता. परीचा हा नाही चाललं होतं ना, तिचं कान पण दुखत होतं, शाळेला पण जायचं नाही जायचं किंवा घेऊन जायचं हे काय कळत नव्हतं. असं काही हरकत नाही, अगदी टायमिंगला असं लग्नाला पोहोचलेलं आहे. तर 2 लग्न होती, नक्की रुखवत एका नवरीचंच असणार आहे 100%. कारण की बघा बेड, परत डायनिंग टेबल, कपाट असं बरंच काय काय होतं. म्हटलं चला मी पण आरशात कसे दिसते, अवतार कसं झाले बघायला पाहिजे. तर रुखवतामध्ये बरंच काय काय दिलं होतं, जे काय लागतंय ना आजकाल तेच. तर बऱ्याच ठिकाणी ना आता रुखवत देत नाहीत, अजिबात देत नाहीत. जे काय आहे संसार तर फक्त आपलं एक श्रीकृष्णाची म्हणून आणि गणपतीची म्हणून मूर्ती देतात. आणि इथं बघा सगळं रुखवत बघून झाल्यावर आईजवळ आलेली इतकी गर्दी होती ना, खूप अशी गर्दी होती. 2 लग्न होती. तर ही माझी मावस मावशीची दोन्ही मुलं आहेत. तर दोन्ही इंजिनियर आहेत बरं का. तर पाहुण्यांच्या सोयीनुसार ना त्यांनी लग्न असं ठेवलेलं. त्या मानानं मला थोडं बरंच झालं. जास्त म्हणजे सिटीत पण नव्हतं, सिटीच्या बाहेर पण नव्हतं. अगदी म्हणजे रस्त्याला आम्हाला नवीन जाणाऱ्याला मंगल कार्यालय भेटेल अशा ह्या म्हणजे बेतावरती मावशीनं लग्न ठेवलेलं. जेव्हा नवरदेव ना शेवटीला म्हणजे बघा मारुतीला पाया पडायला जातो आपल्या हनुमानच्या मंदिराला, आणि त्यावेळेस जेव्हा येतो ना तेव्हा मोर ओवाळणी असते. मोर ओवाळणी मात्र आत्या करत असते, जशी की बघा मुलीची आत्या. तर त्या मोर ओवाळणीमध्ये बघा आरतीचं ताट असतं. आजकाल कसं निघालं माहितीये का, कोणाला काही पैशाची काही कमी नाही, मोठ्याच्या मोठं परात असतं. त्याच्यात आधी छोटी कळशी असायची, पण आता भली मोठी पितळेची कळशी वगैरे मला दिसली त्या आत्याबाईंच्या हातात. आणि 2 आरत्या असतात, जावायला वगैरे ओवाळायचं असतं. तर लग्नात बरीच अशी गर्दी होती. तर आता आई बसले निवांत आपलं. तुम्हाला खरं सांगू का, नवरा नवरी जवळ जाय पण म्हणजे जागा नव्हती, इतकी जबरदस्त गर्दी होती. एक तर त्या लग्नामध्ये खुर्च्या नव्हत्या. खुर्च्यांची सोय पाहिजे बरं का, कुठेही जर गेलात. आजकाल कसं आहे, तरुण पासून ते आता आईच्या वयाच्या मानाच्या म्हणजे हे आजी आबाई वगैरे आहेत ना, बसायला उठायला आजकाल सगळ्यांना गुडघ्याचं कमरेचं भरपूर असं प्रॉब्लेम आहे. उठ बस जास्त कुणाला होत नाही. पण मला तरी असं वाटते, माझं वैयक्तिक मत आहे. तर काही म्हाताऱ्या माणसांची किंवा म्हणजे आजारी माणसांची गैरसोय होऊ नये म्हणून खुर्च्या मात्र मंगल कार्यालयामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे असते. एक तर प्रवास करून आलेल्या असतात त्या, आणि इथं सगळ्यांची गाठी भेटी घेणं माझ्या चालू आहे. खाली बसल्यामुळं दाठीवाटीनं कोण कुठे काय ओळखे ना. तर ह्या माझ्या मामी आहेत, तर बरेच म्हणजे सख्या चुलत मावसच मामी आहेत. बरंच दिवस ह्या मामींची गाठ पडली नव्हती, तर त्या मामींना भेटून पण बरं वाटलं. तर लग्नामध्ये ना दूरदूरच्या म्हणजे अशा कामानिमित्त पण काही जण बाहेर राहायला वगैरे गेलेले असतात, आणि लग्न समारंभातच अशा व्यक्तींची जास्त भेट होत असते. तर ज्या काय माझ्या मावस मावशा माम्या वगैरे होते सगळ्यांच्या गाठी भेटी पडल्या. खूप छान वाटलं लग्नामध्ये. तर माझ्या काय दोन्ही बहिणी आल्या नव्हत्या. परत असे कमेंट येतील की अक्का आली नाही किंवा दुसरी दिदी आली नाही. तर दिदीच्या कसं तिच्या सासूबाईंचा कार्यक्रम आहे घरी, त्यामुळे ती येऊ शकली नाही. आणखीन एक सांगते दीदीबद्दल एक खुशखबर, जी TETची परीक्षा असते DED नंतर, बऱ्याच परीक्षा दिल्यानंतर बघा ती TET ह्या परीक्षेमध्ये ती पास झालेली आहे. ही एक आनंदाची बातमी. खूप छान वाटलं. जसं की बघा टेट म्हणून आणखीन एक परीक्षा असते, त्यामध्ये पण ती म्हणजे आता म्हणजे परीक्षा द्यायला आता ती यशस्वी होईल पुढे. आणि दुसरी गोष्ट, ज्या काही जागा वगैरे रिकाम्या असतात ना DED म्हणजे ह्या परीक्षा दिल्यानंतर सरकारीमध्ये, तर तिला आता ते त्या मार्गात जायला सोपं झालं.
तर तिचं पण मी खरंच भारी वाटलं, तिचं पण असं इतकं छान बातमी कळाली आणि त्यामुळे ती येऊ शकली नाही. अक्काचं तुम्हाला माहिती आहे त्यामुळे नाही. हे माझे मामा आहेत, सक्के मामा. तर मोठे मामा बसले होते, आईचं मामाचं चाललंय गप्पा मारायचं. आईचं एक हट्टा चालला होता की आम्ही आईला दाखवायला जायचंच होतं ना दवाखान्यामध्ये. तर मामाला पण चला म्हटलं, मामाचे हे गुडघे इतके दुखतात ना, खूप दुखतात. पण काय कारणं असतात. शेतकरी म्हटलं की बघा हे चाललंय, हे तसं झालं, असं झालं, मामांचं चालू होतं. चला म्हणायचं, माझं काम होतं. तर मामा काय आलेले नाहीत. तर प्रत्येक म्हणजे भाऊ आला होता आज लग्नाला, वहिनी वगैरे काय आले नव्हता. आणि भाऊ पण आज खूप गडबडीत. आता 10वीच्या परीक्षा चालू होणार आहेत ना, शिक्षक स्टाफला शक्यतो आता रजा वगैरे काही नसते, पण तरीही त्यातलं त्यात थोडासा वेळ काढून ना तो आलेला होता लग्नाला. आणि माझे चुलत मामा वगैरे अशांची गप्पा वगैरे मारत ना कसा अर्धा दिवस गेला हे कळालं नाही. लग्नात मात्र इतकी गर्दी होती. 2 लग्न म्हणजे 3 गावचे वराड आणि इतर पाहुणे रावळे हे वेगळं, भरपूर अशी गर्दी, खूप म्हणजे खूप गर्दी. लग्न मात्र खूप छान पार पडलं. तुम्ही माणसाला हे बघा मजा कमेंट वाचते. आज व्हिडिओ उशीर का आला तर आई माझे सगळे ब्लॉग बघते. तर सरप्राईज हे सरप्राईज राहिले नाही. आईलाच कसं वाटलं बघू. सोन्याचं मने घेतलं, कसं वाटलं ग ताई? छान वाटले की छान वाटलं. नको मटण घेतले काय करत. असू दे की लेकीची एक माया असते की नाही हो. फुलाची पाकळी तोळा करायला पाहिजे, पण आता असू दे, सोनं ते सोनंच. तर आईला ते म्हणजे पाहिजे होतं म्हणून आईला दिले. लग्न वगैरे झालं. एका ठिकाणी आईला बघा दवाखान्याला दाखवायचं आहे. आमच्या इथे थोडंसं आयुर्वेदिक आहे. आईला कसं थोडं गुडघ्याचं वगैरे प्रॉब्लेम आहे, त्यामुळे म्हटलं चला दाखवूया. तर तिथं चाललोय बघा. तिथं दाखवून परत आम्हाला जायचं आहे दुसरीकडे, ते तुम्हाला कळलंच. तर तिथले काय मी व्हिडिओ घेणार नाही. थोडंसं आयुर्वेदिक वगैरे आहे. तर आईला बघू आता गुण येते नाही येते त्या औषधावर आहे का नाही का. तर आई माझा आता ब्लॉग बघायला लागली. कालचं ब्लॉग आईला पण सवय लागली ना ब्लॉग बघायचे. तर आई निवांत ब्लॉग बघते, कमेंट वाचते. दोन्ही आयांना वाचायला येते व्यवस्थित. एक बार किती गेलं 25 बापरे. आई म्हणते ते गेला 25 रव्याचा लाडू आणले, शेवग्याची शेंगा आणले, काय काय आणले म्हणते. बरी मोजायला आलेस काय? मामीने एकदम किती केलं असेल तुम्हाला 25 आणले आणि खाऊन घरात होय. किती बाबा किती किलो लाडू बांधले का? रवा 1.5 साखर पाकातले बांधले का? आता आम्ही उद्याच खातो. आता डायरेक्ट खावा हातीमध्ये हातीमधलं खायचं पहिला, तिथलं खायचं काय केलं का माहिती बघा. म्हणजे आई आता कसं उद्या जर हातीमध्ये कार्यक्रम आहे, मग आम्ही तिघी बहिणी एकत्र येणार आहे परत उद्या. आजची दगदग वेगळी, उद्याची दगदग वेगळी. तर तुमच्याशी शेअर करणारच आहे मी ती दगदग. तर येताना बघा तिन्ही लेकींना आईनं म्हणजे बहिणीनं बघा रव्याचं लाडू पाकातलं बनवले, चिवडा बनवले, शेवग्याची शेंगा आणले भरपूर. अक्का पण येणार आहे, खूप दिवसांनी तिची गाठ पडणार आहे. तासभर का होईना पण अक्का येणार आहे, चांगली गोष्ट आहे. दिवाळी तिच्याच घरी जाऊन भेटलं, त्याच्यावरती काय भेटलेलं नव्हतं. आणि आता मी का थेट आता घरी जाणार नाही, हातीतलं जाणार आहे मी पण. तर जे काय आणले ना आमचं खाऊ सामान ते सगळं ह्यांच्याकडे देणार आहे. आता गाडीमध्ये हे जातील घरी. पहिलं आईचं दवाखाना करणार, मग तिथून मग आम्ही पुढे जाऊ. काय म्हणलं तर जायला साडी ही घ्यायला आवडते का नाही? हो, कोणाकडे ही पुरगी अजिबात आवडत नाही ना. नाही हो, कधी तर साडी म्हटले का ताई मी ह्यांना, मला आवडते आवडते. कधी सुद्धा म्हणत ना मी ह्यांना साडी घ्या. कधीच नाही. विचारा आमच्या याला. वाढले पण पातळ आहे हो, पातळ पण आहे आणि कुड्या बारीक आहे. त्या गहू जास्त आहे पण बघा ते केवळ लेंथ किती आहे. मशीन तर येते काय? मशीन येत नाही. कुड्या लहान आहे त्या, गहू साधारण आहे का? तर तुझ्या बरोबर माझं पण थोडं दुखणं कमी होईल ना, म्हणूनच हे म्हणले तुला. मग तर दोघींचं पण बघा थोडंसं जे काय आहे आयुर्वेदिक उपचार केलो आम्ही. तर एक म्हणजे 85-80 वर्षाचे आजोबा आहेत बघा. बरंच असं अनुभव आहे. नुसतं आईला हात लावून सांगितलं त्यांनी कुठं कुठं दुखते, गुण आलं तर लईच बरं झालं. शेळीचं दूध लागते म्हणजे त्याला कंपल्सरी. खूप आम्हाला तहान लागले, त्यांना म्हणलं पाणी पण आणा आणि उसाचा रस आणायला गेलं काय. आणि उसाचा रस कुठला ज्यूस सांगितले हो? आमच्या पहिला ज्यूस आणि आईस्क्रीम झाले की सगळं कमी होते. काय करू? होय म्हणते बघ. तर अख्खा दिवस अर्धा तर इथंच गेला बघा. 3-3:30 वाजत आलेले आहेत. कंटाळा पण आलेले
मेन म्हणजे उन्हाळा दिवस आहे, गाडीत पाणी गरम झालंय. माझ्यावर भावलं गुण किती जीव ग बाई भावावर. तरी पण हाय त्याला नेत पोरं का नाही म्हणजे म्हणतात थोडस काय होय. असू दे. किती जीव आहे बघा. आमचे मामा आलते ना माझे सक्के मामा मोठे, तर मामाला पण थोडासा त्रास आहे ना गुडघ्याचा, तर आई चल म्हणत होती, मामा आलेच नाहीत. आईला आमच्या कसं तरी वाटतंय. त्यालाच म्हणतात जीव लावणं. पुढच्या भविष्यात असं जर प्रेमळ माणसं असेल तर बरं आहे बघ. असं दे. चला तू घे. हाय मला ओके. बरं ते दे अंगावर सांग. चला मस्त उसाचा रस घेतोय.